नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. उद्या रविवारी 7 जानेवारी 2024 रोजी सफला एकादशी आलेली आहे. या वर्षातली ही पहिली एकादशी आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातली ही शेवटची एकादशी आलेली आहे. या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण या एकादशीचे महत्त्व असं आहे की या एकादशीला आपण जे पण काम करू किंवा आपलं जेही काम पूर्ण होत नसेल ते काम जर का आपण ह्या दिवशी केलं तर ते आपलं काम पूर्ण होतं. कारण सफला म्हणजेच जेही काम आपण हाती घेऊ ते काम आपलं हे सफल होणार आहे. या एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची ही विधिवत पद्धतीने पूजा करायची असते. हे व्रत केल्याने जीवनात सुख आणि सौभाग्य प्राप्त होते. या दिवशी व्रत केल्यास मोक्षप्राप्ती होते आणि जीवनात यशही मिळते. याचबरोबर आपल्याला या एकादशीच्या दिवशी आपल्याला एक दिवा असा लावायचा आहे आणि ह्या दिव्यामध्ये ही एक वस्तू आपल्याला टाकायची आहे. बघा, यामुळे आपल्या ज्याही काही इच्छा असतील त्या इच्छापूर्ती होणार आहे. आपल्या काही मनोकामना असतील आणि त्या पूर्ण होत नसतील तर त्या पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे. बघा, असे उपाय जर का तुम्ही अशा या विशिष्ट तिथीला केले तर हे उपाय तुम्हाला 100% फळ हे मिळवून देत असतात. फक्त उपाय करताना ते तुम्ही पूर्ण श्रद्धेने विश्वासाने केले पाहिजे. तर आपल्याला उद्या एकादशीच्या दिवशी दिव्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे. यामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील, इच्छापूर्ती होतील, आडलेले कामं मार्गी लागल. जर का घरात काही गोष्टी होत नसतील, लक्ष्मी टिकत नसेल, पैसा येत नसेल, मुलं ऐकत नसेल, कुठलीही इच्छा असू द्या, इच्छापूर्तीसाठी तुम्ही हा उपाय करू शकतात. ह्या उपायासाठी तुम्हाला एक पंथी घ्यायची आहे. बघा, सर्वात अगोदर तुम्हाला उद्या एकादशी असल्यामुळे भगवान विष्णूंची पूजा करायची आहे. त्यांना पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे. त्यांना अष्टगंध लावायचा आहे. शक्य झाल्यास त्यांना पिवळं फूल अर्पण करा, पिवळी मिठाई त्यांना अर्पण करा, तुळशी पत्र या दिवशी भगवान विष्णूंना अर्पण करा. आता बघा, आपल्याला भगवान विष्णूंना उद्या तुळशी पत्र हे अर्पण करायचं असतं. तर त्यासाठी तुम्हाला हे तुळशीची पानं हे आदल्या दिवशी तोडून ठेवायची आहे. बघा, तुम्ही आज तुळशी पत्र तोडून ठेवू शकतात. एकादशीच्या दिवशी चुकूनही आपल्याला तुळशीला हात लावायचा नाही, तुळशीला पाणी घालायचं नसतं आणि तुळशी पत्र देखील हे आपल्याला तोडायचं नाही. बघा, कळत नकळत आपल्याकडनं ह्या चुका होत असतात. त्यासाठी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुन्हा पुन्हा हे सांगत असते. उद्या आपल्याला भगवान विष्णूंची पंचोपचारे पूजा करायची आहे. व्रत देखील तुम्ही हे करू शकतात. आता ज्यांच्याकडे भगवान विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती नसेल त्यांनी आपल्या देवघरातील बाळकृष्णाच्या मूर्तीवर या सेवा हे उपाय केले तरी चालणार आहे. यानंतर जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहात तेव्हा तुम्हाला बसायला आसन घ्यायचं आहे. एक मातीचा दिवा, पंती किंवा कुठल्याही धातूचा एक दिवा तुम्हाला घ्यायचा आहे. हा उपाय करण्या अगोदर तुमच्या देवघरामध्ये तुमचा एक देवघरात असलेला दिवा हा प्रज्वलित केलेला पाहिजे. धूपदीप तुम्ही लावलेलं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला एक कापसाची दुहेरी वात घ्यायची आहे. त्यात तुम्ही शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. तूप नसेल तर तेल वापरलं तरी चालणार आहे. तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. या प्लेटमध्ये थोड्या अक्षता टाकायच्या आणि त्यावर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये चिमूटभर हळद घ्यायची आहे आणि याचबरोबर तुम्हाला 11 अखंड लवंगा घ्यायच्या आहे. बघा, लवंगला जे पुढे फूल असतं ते फूल आपलं पूर्ण असावं, म्हणजे तुटलेलं नसावं. अशा अखंड 11 लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहे. देवघरासमोर बसल्यानंतर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करायची आहे. फूल असेल तर फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे. दिव्याला नंतर आपल्याला नमस्कार करायचा आहे. यानंतर बघा, आपण जी हळद घेतलेली आहे त्यातली चिमूटभर हळद आपल्याला या दिव्यामध्ये टाकायची आहे. कारण बघा, भगवान विष्णूंना हळद ही अतिशय प्रिय आहे. त्यामुळे आपल्याला हळद चिमूटभर दिव्यामध्ये टाकायची आहे. यानंतर आपण एका प्लेटमध्ये ज्या 11 लवंगा घेतलेल्या आहेत त्यापैकी एक लवंग घ्यायची आहे आणि एक वेळा आपल्याला लक्ष्मी अष्टकचं पठण करायचं आहे. पठण करून झाल्यानंतर ही लवंग आपल्याला ह्या दिव्यामध्ये टाकायची आहे. यानंतर दुसरी लवंग घ्यायची, ती हातामध्ये धरायची आणि पुन्हा आपल्याला लक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे आणि यानंतर ही लवंग पुन्हा आपल्याला दिव्यामध्ये टाकायची आहे. असं तुम्हाला 11 लवंगा घेऊन 11 वेळा लक्ष्मी अष्टक पठण करायचं आहे आणि यानंतर ह्या सर्व लवंगा एक एक करून तुम्हाला ह्या दिव्यामध्ये टाकायची आहे. आता यानंतर आपल्याला दिव्याला पुन्हा नमस्कार करायचा आहे. तुमची जीही काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला सांगायची आहे, इच्छा तुम्हाला प्रकट करायची आहे. आता यानंतर हा दिवा आपल्याला देवघरामध्येच ठेवायचा आहे. बघा, दिव्याखाली आपल्याला आसन द्यायचं आहे. बिना आसनाचा दिवा आपल्याला अजिबात ठेवायचा नाही आहे. त्यानंतर हा दिवा जोपर्यंत प्रज्वलित चालू राहणार आहे तोपर्यंत चालू राहू द्यायचा. यानंतर संध्याकाळी तुम्हाला बघा
एक पंती घ्यायची आहे। या पंतीमध्ये थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहे आणि यामध्ये तुम्हाला ह्या दिव्यामधल्या 11 लवंगा ज्या आहे त्या लवंगा तुम्हाला ह्या तांदळावर काढून घ्यायच्या आहे। आता जर का तुम्ही हा दिवा लावण्यासाठी पंतीचा वापर केला असेल तर तुम्ही त्याच पंतीमध्ये कापसाची वात काढून घ्यायची आणि त्यामध्ये तुम्हाला त्या 11 लवंगा तशाच ठेवायच्या आहे। त्यामध्ये तुम्हाला 4 कापराच्या वड्या टाकायच्या आहे आणि यानंतर ह्या तांदळावर ह्या आपल्याला 4 कापराच्या वड्या टाकून ह्या लवंगा प्रज्वलित करायच्या आहे। यानंतर आपल्याला ही पंती आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायची आहे आणि त्यानंतर आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर ही पंती आपल्याला ठेवायची आहे। जोपर्यंत ही पंती प्रज्वलित आहे तोपर्यंत आपल्याला ही मुख्य दरवाजाच्या बाहेरच आपल्याला ठेवायची आहे। जर का तुम्ही दुसऱ्या धातूचा दिवा घेणार असाल तर आपल्याला त्या दिव्यामधून एका पंतीमध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर 4 कापराच्या वड्या ठेवून त्यावर ह्या 11 लवंगा टाकायच्या आहे आणि त्या पंतीमध्ये तुम्ही ह्या लवंगा तुमच्या देवघरात प्रज्वलित करायच्या आहे। त्यानंतर हा धूर हे लवंग प्रज्वलित केलेली लवंग तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरात फिरवून त्यानंतर तुम्हाला मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला हे ठेवायचं आहे। तर या पद्धतीने तुम्हाला हा उपाय उद्याच्या दिवशी करायचा आहे। बघा, तुम्हाला शक्य झाल्यास गाईच्या तुपाचा दिवा लावा, नाहीतर तेलाचा दिवा लावला तरी चालेल। याचबरोबर उद्या एकादशी असल्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे, त्याचबरोबर माता लक्ष्मी देवीची देखील पूजा करायची आहे। याचबरोबर आपल्याला संध्याकाळी तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा लावायचा आहे। तूप नसेल तर तेलाचा दिवा लावला तरी चालणार आहे। दिवा कसा लावायचा हे देखील आपल्या अगोदरच्या चॅनलमध्ये मी सांगितलेलं आहे, ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा उपयोग होईल। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।